खोपोली शहरात मागील काही महिन्यात मोबाईल चोरी, मोबाईल हरवणे, कुठेतरी गहाळ होणे अशा शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या। हे हरवलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी वरिष्ठांच्या आदेशाने एक टीम तयार केली। तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा शोध सुरू ठेवला। त्यानंतर अखेरीस पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं व तब्बल 50 फोन परत मिळवण्यात पोलिसांना यश आलेले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते यातील काही मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले। त्या यशस्वी तपासामध्ये खोपोली पोलिसांचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे। त्यामधला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे आपण आता ज्याचं म्हणजे आपल्या समोर ठेवलेले आहेत हे वेगवेगळ्या कंपन्यांचे 50 मोबाईल्स आहेत। यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे गुन्ह्यामध्ये ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे आपले नागरिकांच्याकडनं घाळ झाले यात्रेमध्ये, बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला, काय झाला आणि मिळाला नाही। तर हे मोबाईल जे आहेत या आमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते आणि त्यांना नियंत्रित करणारे श्री PSI वरांबळे आणि सिनियर PI राऊत यांनी हे 50 मोबाईल जे आहेत हे टेक्निकल अनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की म्हणजे आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीव की प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हतबल होतो। एक त्याच्यामध्ये डेटा असतो, बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात, त्यामध्ये इव्हन अकाउंटचे डिटेल्स असतात। अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी त्याची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये खोपोली पोलिसांनी आमच्या या 50 लोकांचे म्हणजे त्यामध्ये महिला भगिनी पण आहेत, त्यांचे मोबाईल्स हे परत म्हणजे रिकव्हर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या महिला भगिनी आणि बाकी लोक आहेत त्यांना आता आपण काही मोबाईल्स देऊ। हे 50 मोबाईल जे आहेत हे आपण टेक्निकल अनालिसिस करून आपण प्राप्त केलेले आहेत।